नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज। हे नवीन बदल होणार आहेत। 5 महत्त्वाचे कामे तुम्हाला कोणकोणते करायची आहेत याची इत्थंभूत माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केला नसाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा, सबस्क्राइब करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, शासकीय कामावर कोणकोणते परिणाम होतील याची माहिती आपण जाणून घेऊयात। 1 एप्रिल पासून नवे आर्थिक वर्ष लागू होणार आहे। त्यानुसार प्रशासकीय आणि दैनंदिन व्यवहारात मोठे बदल होणार आहेत। त्याचा सरळ परिणाम तुमच्या पगारावर होऊ शकतो। जाणून घेऊयात नेमके या दिवसात काय बदल होणार आहेत आणि आपल्याला कोणती कामे लवकर ओळखली पाहिजेत। दरम्यान 31 मार्च रोजी रविवार असल्याने ही कामे 30 मार्च पर्यंतच तुम्हाला करायला हवीत। आयकर नियमावलीत बदल। केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेनुसार आता 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही कर लागणार नाही। बँकेतील 40,000 पर्यंतच्या रकमेच्या व्याजावर कोणतेही कर लागू होणार नाही। भाड्या आकारणीवर TDSची मर्यादा 2.5 लाख पर्यंत करण्यात आली आहे। व्यापाऱ्यांसाठी GST भरणा करणाऱ्यांना 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। तुम्ही जर तुमच्या पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक केला नसेल तर तुमचे पॅन कार्ड 31 मार्च रोजी बंद होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रद्द झालेल्या पॅन कार्डद्वारे ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला करता येणार नाही। मित्रांनो, लवकरात लवकर लिंक करून घ्या। आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च पूर्वी तुम्हाला 2018-19 या वर्षासाठी तुमच्या उत्पन्नावरील आयकर भरावा लागणार आहे। ही तारीख चुकवल्यास तुम्हाला 10,000 पर्यंतचा दंड भरावा लागणार आहे। 5 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना दंडाची रक्कम ही 5,000 रुपयापर्यंत आहे। 2018-19 वर्षातील कर भरणाऱ्यांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे। 1 एप्रिल पासून सर्व प्रकारचे कर्जे स्वस्त होणार आहेत। रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार बँक आता MCLR ऐवजी मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेल्या रेपो रेटच्या आधारे कर्ज देतील। त्यामुळे सर्व कर्जे स्वस्त होणार आहेत। त्यामुळे ज्या बँकेची कर्ज MCLR नुसार आहेत त्यांचे व्याजदर कमी होणार आहेत। EPF मध्येही बदल। भविष्य निर्वाह निधी संघटन मोठा बदल करू शकते। नव्या नियमानुसार नोकरी बदलल्यानंतर तुमचे PF खाते आपोआप ट्रान्सफर होतील। त्यामुळे नोकरदारांना PF खाते पुढील कंपनीकडे सोपवण्यास अर्ज करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, हे 5 महत्त्वाचे बदल जे झालेले आहेत ही कामे तुम्हाला करायची आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या थंब बटनावर क्लिक करा, लाईक करा। तुमचा एक लाईक मला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्याकरता प्रोत्साहन देतो। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद। मी तुमचा फार फार आभारी आहे। असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत एक चांगलीशी माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।